मी तेजपती ग्रुपच्या माध्यमातून आज प्रथमतः मी इंदापूर तालुक्यामध्ये सर्व जनतेचे मनापासून आभार मानते। आज इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला भेटून आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा जो पुरस्कार आहे 2023चा हा जे निघाला होता की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कर्तृत्ववान महिला 2 कर्तृत्ववान महिलांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं। पण 2024ला बऱ्याच तालुक्यात बऱ्याच ठिकाणी हा पुरस्कार दिला गेला नव्हता। तर बऱ्याच ठिकाणून मला फोन आले तर ताई हा पुरस्कार आमच्या गावामध्ये दिला गेला नाही किंवा ह्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही। तर याबद्दल मी व्हिडिओना विचारणा केली तर मागच्या वेळेस आचारसंहितेचं कारण सांगण्यात आलं। तर मला असं वाटतं की 2024चा हा GR आहे, सॉरी 2023चा हा GR आहे। तर हा प्रत्येक वर्षी देण्यात यावा आणि प्रत्येक वर्षी दिला गेला पाहिजे असं आहे। आणि एकदा GR निघाल्यानंतर मला असं वाटत नाही की लगेच तो म्हणजे रद्द केला गेला असेल किंवा केला जाईल असं मला नाही वाटत। तर या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार देऊन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्या कर्तृत्ववान महिलांना गौरवण्यात यावं यासाठी यावर्षी आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतः जाऊन तिथं निवेदन दिले की प्रत्येक गावातील आपल्या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात यावं यासाठी। तर बऱ्याच ठिकाणी चांगला अनुभव आला। तर बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीत जाऊन बघितलं तर ग्रामसेवक पण तिथं उपस्थित नव्हते, कारण काही ठिकाणी आपण समजू शकतो की ग्रामसेवकांना 2-2, 3-3 गावं दिले तर ते 2-2 दिवस ठरवून देतात, पण काही ठिकाणी खरंच ग्रामसेवक मनापासून काम करत नाही। दुःखांतिक आहे की तिथल्या राहणाऱ्या लोकांनी तिथल्या ग्रामस्थांनी स्वतः कंप्लेंट केली की मॅडम ग्रामसेवकच येत नाहीत किंवा फोन उचलत नाहीत। मग अशा लोकांनी काय करायचं? काही ठिकाणी पाण्याची खूप म्हणजे आता पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई झाली आहे, तर पिण्याचं पाणी पण त्या ठिकाणी नाही। तर बऱ्याच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। तर मला असं वाटतं की हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी तुम्ही ग्रामीण लेवलच्या ग्रामीण लोकांचे प्रश्न मिटवण्यासाठी तुम्ही तिथं काम करताय, तर त्यात तुम्ही कामात तुम्ही काटकसर करताय किंवा तिथून काम चुकारपणा करताय, मला तर असं वाटतं। तर त्यामुळं बघा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायतचा गावागणीच दौरा केला, त्या दौऱ्यामध्ये तुम्हाला महिलांचा कितपत रिस्पॉन्स मिळाला? महिलांना मागच्या वर्षी जो पुरस्कार दिला होता काही ठिकाणी अजून एक मला सांगायचं राहिलं की मागच्या वर्षी असं सांगण्यात आलं की आचारसंहिता आहे, त्यामुळे आम्ही हा पुरस्कार देणार नाही किंवा दिला गेला जाऊ शकत नाही। तर मग काही ठिकाणी दिला आणि काही ठिकाणी दिला गेला नाही, मग ह्याचा पण विचार केला पाहिजे। आणि ज्या महिलांना पुरस्कार दिला तर आता कसं असतं की माउथ टू माउथ पब्लिसिटी खूप जास्त होते। तर एका गावातल्या महिलेला मिळाली, दुसऱ्या गावातल्या महिलेला मिळालं नाही, तर ते बोलण्यात आले की मॅडम आमच्या गावामध्ये दिला गेला नाही। तर महिला खूप उत्सुकतेने विचारत होती की नक्की हा काय प्रकार आहे, की म्हणजे आणि तुम्ही कोणत्या महिलांना देणार आहेत? फक्त आशा वर्करलाच देणार आहे किंवा आशा सेविकांना किंवा अंगणवाडी सेविकांना देणार आहे का बाकीच्या अजून कोणत्या लेडीजला देणार आहे? यासाठी पण खूप साऱ्या महिला माझ्याजवळ आल्या, विचारपूस केली की हा नक्की काय विषय आणि कोणत्या महिलांना पुरस्कार देण्यात यावा। तुम्हाला महिलांचा किती तिथं रिस्पॉन्स मिळाला हा प्रश्न माझा पहिला होता। खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला। आणि अजून एक म्हणजे की फक्त महिलांनाच पुरस्कार द्यायचा आहे का? एक चांगली कर्तृत्ववान महिला असेल, चांगल्या जॉबवर असेल, शिकलेली मुलगी असेल तर तिला देण्यात येत नाही का किंवा देणार नाही का असं पण विचारणा केली। तुम्ही पत्रव्यवहार या संदर्भात कोणाबरोबर केलेलं? उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मामा मान्य रामशिंदे साहेब आणि BDO आणि तहसीलदार या संदर्भात काही मामा थ्रू दिलं होतं कारवाई वगैरे म्हणजे सुरुवात केली का? काय कारवाईला त्यांनी? आम्हाला BDOचं पत्र आले, तर पत्रामध्ये पण त्यांनी आदेश काढले की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा पुरस्कार देण्यात यावा, कारण प्रत्येक ग्रामसेवकला हा मेसेज गेलेला आहे। ठीक आहे, आपल्या इंदापूर तालुक्यापुरतं आहे, पण स्टेट लेवलला याच्या संदर्भात आपल्याला उणीव भासते। मग तुमचं काय म्हणणं आहे की हा जो उपक्रम आहे हा स्टेट लेवल पर्यंत राबवला गेला नाही का या चालू वर्षामध्ये? तालुक्यात तर बऱ्याच ठिकाणी दिला गेला नाही, तर मला असं वाटतं की तालुक्याची खंत ही सगळीकडे असेल नाही का? तर मला वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये हा दिला गेला पाहिजे। आणि आता आपण त्रिशताब्दी साजरी करतोय, तर माझ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जर तुम्ही 1 वर्षानंतरच तुम्हाला विसर पडत असेल तर खरंच खूप मोठी शोकांतिका आहे। तुम्ही प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये पत्र घेऊन गेला, त्यावेळेस तुम्ही
काय काय नमूद केलं त्याचं? जे आम्ही पत्र त्यांना दिले तर त्याच्यात हा पुरस्कार देण्यात यावा असं नमूद केले आणि तो कोणाला देण्यात यावा आणि त्याच्यासोबत आम्ही 2023चा जो GR होता त्या GRची कॉपी पण मागे जोडली की जेणेकरून लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्याचं निवारण होऊन जाईल. साधारणपणे तुम्ही जनजागर यात्रा काढली होती, किती दिवसापर्यंत तुम्हाला वेळ लागला तो? एक 15 दिवसात झालं. किती तारखेला सुरुवात केली आणि किती 7 मेला चालू झाला होता. ते आम्ही 1-2-3 दिवस मध्ये गॅप ठेवून पूर्ण केलं. तुम्ही तालुक्यातील किती गावांना भेट दिली? आतापर्यंत 95% गावाला मी भेट दिली. ताई, मला एक प्रश्न आहे. महिला म्हणून महिलाचा मान सन्मान किंवा पुरस्कार देण्यासाठी महिला तुम्हाला सपोर्ट करतील किंवा महिलांनी तसा उत्कृष्ट प्रतिसाद दिला असेल, पण पुरुषांची काय म्हणजे प्रतिक्रिया होती? पुरुषांना पण तसा मला चांगला अनुभव आला तिथं पण. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जिथं गेलो होतो आम्ही तर बऱ्याच प्रकारचे म्हणजे फोटो वगैरे बघितले असते तर बऱ्याच म्हणजे खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात युवा वर्ग पण होता आणि महिला वर्ग पण होता आणि पुरुष मंडळी पण होती. तर त्यांना पण असं वाटलं की आपल्या गावासाठी काहीतरी येत आहे किंवा आपल्या महिलांना एक कौतुकाची थाप म्हणून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील किंवा त्या निमित्ताने का होईना पण महिला जर बाहेर पडत असतील तर त्यांना पण छान वाटलं ते की आपल्या गावातल्या महिलांना एक कौतुकाची थाप म्हणून पुरस्कार मिळत असेल तर एक जण एका महिलेला मिळाला तर तिला बघून दुसरी पण तिला प्रेरणाच मिळेल ना. ताई, तुम्ही इंदापूर तालुक्यातील जवळजवळ बहुतांश सगळ्या ग्रामपंचायतीला भेट दिली, त्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आले काय नाही आणि तिथल्या महिलांच्या ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या महिलांच्या अडचणी आहेत त्या गावाच्या अडचणी आहेत त्या संदर्भात तुम्ही तेज पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून त्या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहात का? आता गावामध्ये फिरत असताना बऱ्याच महिला मला विचारण्यात आले की आम्ही घरी बसलेलो असतो आणि घरी बसून जर काही काम करता आलं तर बघा मग बचत गटाच्या अंतर्गत पण खूप सारे काम आहेत किंवा उपक्रम आहेत तर ते राबवण्यासाठी त्या लेवलच्या बचत गटाच्या अंतर्गत बऱ्याच मला वाटतं की त्यांचं एक सेमिनार पण असतं बघा 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं तर त्या अशा ठिकाणी महिलांनी बाहेर पडावं त्या कार्यक्रमाला यावं म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की अशा प्रकारे आपण घरी बसून काही काम करू शकतो किंवा त्यांना छोट्या प्रकारचे लघु उद्योग करण्यासाठी त्यांना ते कर्ज पण मिळू शकतं. तो नाही, ग्रामपंचायत मधनं जी महिलांची अडवणूक होती किंवा त्या गावातल्या लोकांची ग्रामसेवक असेल सरपंच असेल यांच्याकडनं जी अडचण होती त्या संदर्भात तुम्ही तेज पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून त्यांना न्याय देणार आहात का? मला असं वाटतं की जर अधिकारी शासनाचा पगार घेऊन जर काम करत नसेल तर अशा अधिकारी निलंबित केलेलं कधी पण चांगलं. कारण जर आपण जाऊन तिथं आपण त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर तिथल्या लोकांना तो अधिकारी तिथं राहून काय करतो मग? बरोबर आहे का? कारण आपण तिथं जाऊन त्यांना विचारतो की आमचा अधिकारी काम करत नाही तर मग त्या अधिकाऱ्याला पण जाब विचारले गेले पाहिजे ना. तो जाब तुम्ही विचारणार? तो जाब आम्ही विचारण्याचा प्रयत्न करणार आणि त्या लोकांना त्यांनी काय काम केलं पाहिजे ह्याची पण जाणीव करून देणार. ताई, तुम्ही तेज पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून आता तालुक्यात 95% गावाला भेटी दिलेली आहेत. या सर्व भेटी देत असताना एक तुम्हाला चांगला अनुभव कोणता आला आणि एक वाईट कोणता आला हे थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. एक लेडीज म्हणून विचार केला तर बऱ्याच ठिकाणी अशी गोष्ट लक्षात आली की माझा एक छोटासा ग्रुप आहे की तेव्हा त्या अंतर्गत मी काम करते तर एक क्षुल्लक गोष्ट समजली जाते किंवा एक लेडीज फिरते बाबा एकटीच फिरते किंवा काय हे हा शासनाचाच GR आहे किंवा शासनाचाच हा पुरस्कार आहे तर तुम्ही त्याच्यातलं योगदान काय देताय? अरे पण नाही का फुल नाही फुलाची पाकळी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे तर म्हणजे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं ही गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि चांगली गोष्ट म्हणजे ज्या वयस्कर आजी आहेत ना ज्या की माझ्या आजीच्या वयाच्या आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला कारण त्यांनी पण त्यांच्या वयात त्यांच्या खूप लहानपणापासून त्यांनी त्यांच्या गावामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान दिले. ते खूप चांगलं वाटतं. तर कौतुकाची थाप म्हणून त्या एक आजी मला आठवतात चिखलीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता तर त्यांनी अजून पण मला सांगितलं की तुम्ही जे काम करता ते आम्ही YouTube असेल फेसबुक असेल इंस्टा असेल त्या मार्फत बघतो आम्ही किंवा तुमच्या ग्रुपला पण आम्ही जॉईन आहे आणि तर अशा प्रकारे तुम्ही कधी येऊ शकला कधी तुम्ही स्कूलमध्ये आला तर नक्की या आणि तुम्ही निर्भया पथकाच्या मार्फत ते जे काम करता ते पण खूप चांगल्या पद्धतीने करता तर कधी आमच्या शाळेत बोलवलं तर नक्की या. म्हणजे असं चांगलं वाटलं की आपल्या काम आपण तुमच्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळाली. माझा प्रश्न असा आहे तुम्ही फिरताना त्या गावातील रस्ते असतील पाण्याच्या समस्या असतील स्वच्छतेच्या समस्या असतील या संदर्भात तुम्ही तुमच्या तेज पृथ्वी ग्रुप मार्फत त्या गावाला न्याय देणार आहात का? आता रस्ते तर तुम्ही बघताय की मामांच्या मार्फत किंवा झाले राहिलेल्या ज्या ठिकाणी तुम्हाला जाताना
अनुभव आला, रस्ता असेल, पाणी असेल, स्वच्छता असेल, या संदर्भात आम्ही तुम्हाला विचारतो. तुम्ही तेज पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून त्या गावाला न्याय द्या ना. बऱ्याच ठिकाणी काम रोडची रखडलेत, पण ते विचारणा केली तर बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं मला की काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि काम चालूच आहे, एवढंच एक बोलण्यात आलं. पण बऱ्याच दिवस झाले ते काम तसंच रखडलं गेले. आता एक परवाचाच माझ्यासमोरचा किस्सा आहे की आपल्या स्टँडच्या समोरचाच एक तर एक वयस्कर आजोबा होते, सहज आम्ही स्टँडवर गेलो होतो, तर त्या आजोबा स्कूटी घेऊन पडले आणि त्याच दिवशी पाऊस झाला होता. त्याच्या आधी मला ते एक तासभर तिथं काहीतरी ते ड्रेनेजचं काही काम चालू होतं, त्यावेळेस ते खड्डा खूप मोठा घेतला होता. ते आजोबा स्कूटी सकट खाली इथंपर्यंत गेले होते. म्हणजे तो खड्डा किती मोठा होता बघा. मग ते त्याची काळजी कोणी घेतली पाहिजे की इथं खड्डा आहे तर तिथं काहीतरी तुम्ही बोर्ड वगैरे लावणं काहीतरी गरजेचं होते की नाही. मग ते आजोबा पडले किंवा त्यांच्यासोबत काय चुकीचं झालं असतं, मग त्याच्यानंतर प्रशासन जागा होणार होतं का? मग हे जे रोडचे काम ज्यांनी घेतले किंवा हे जे काम ज्यांच्याकडे आहे त्यांनी पण याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रशासनाला जा विचारणार का? नक्की. हा झाला तुमच्या कार्याचा पूर्ण आढावा, परंतु एक स्टेट लेवलचा किंवा बाहेरचा प्रश्न म्हणून तुम्हाला विचारतोय. गेल्या काही दिवसामध्ये वैष्णवी हागवणे नावाच्या महिलेची आत्महत्या झालेली आहे आणि 10 महिन्याचं अवघतीचं बाळ आहे. या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? एक तेज पृथ्वी ग्रुपच्या तुम्ही अध्यक्ष म्हणून त्या घटनेला कसं बघता तुम्ही? एक महिला म्हणून खरंच खूप मोठी शोकांतिका आहे. आज आपण बघतोय की हुंडा घेणं आणि देणं दोन्ही पण चुकीचं आहे आणि ते दिलं म्हणजे घेतला पण नाही पाहिजे, दिला पण नाही पाहिजे. आज आपण बघतोय की मुलीच्या प्रेमाखातर दिला गेला तो, पण कितपत त्याचा म्हणजे माणसाची लालसा किती असावी किंवा माणूस किती खालच्या लेवलपर्यंत जाऊ शकतं याचं जिवंत उदाहरण तुम्ही हागवणे त्यांचं बघितलं. पण मला त्यांच्या वडिलांची पण ती एक बाईट बघितली किंवा त्यांच्या दुसऱ्या सुनेचं पण मी एक बाईट बघितली. तर आपण स्वतः एक त्यांना हुंडा देऊन त्यांना असं दाखवतोय की बाबा एक लालच निर्माण करतोय, तर ह्याला तर रोखलंच पाहिजे. हे तर पूर्व काळापासून आपल्या ऐनदेव होळकरांनी खूप वर्षापासून हे केलं होतं, हुंडा बळी जातोय म्हणून हुंडा बंदी केली होती. तर आज पण आपण त्या प्रथा कुठेतरी जोपासतोय किंवा ते करतोय, तर त्याच्यातच एवढं मोठं आज बघितलं मुलगी गेली त्यांची. तर मला वाटतं की ह्या नराधमाला एक भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे, जेणेकरून आजकालची जी युवा पिढी आहे ना ती एवढं मोठं धाडस करणार नाही. तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा म्हणून तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना महाराष्ट्रातील सर्व महिलांना काय संदेश द्याल या घटनेसंदर्भात? एक तर स्वतः सक्षम व्हा. जिथं चुकतंय तिथं चुकीला चूक म्हणायला शिका आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. जर आपण चुकीला चूक नाही म्हणलं तर तो पुढचा आपल्यावर हावी होतोय आणि ते आपण जर सहन करत गेलं तर आणखीनच बळ मिळते. तर मला असं वाटतं की ती गोष्ट तिथंच ठेचून काढली पाहिजे, जेणेकरून हे एवढ्या पुढे जाणार नाही.